नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज बनवणार आहोत कोशिंबीर रेसिपी. उन्हाळा स्पेशल कोशिंबीर कशी करायची ते पाहणार आहोत. पोटाला थंडावा देणारा हा पौष्टिक आणि आरोग्यदायी कोशिंबीर कशी बनवायची आपण संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप. अशी कोशिंबीर तुम्ही कधी खाल्ली नसेल. एकदम झटपट आणि झणझणीत अशी ही कोशिंबीर कसा बनवायचा पाहूयात. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच आहात तर बेल आयकॉनला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पहा मंडळी, आता आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया. तर इथे आपण 6 काकडी घेतलेल्या आहेत, 2 कांदे, 1 टमाटर आणि थोडेसे मिरची घेतलेले आहेत. एवढे आपल्याला भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. जर तुमच्याकडे गाजर गाजर वगैरे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि तसेच कोथिंबीर देखील मी घेतलेली आहे. कांदा कापून घेतलं, कोथिंबीर, काकडी, टमाटर, मिरची बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर देखील कापून घेतलेल्या आहे. हे सगळ्या भाज्या मी इथे कापून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक बारीक अशा कापून घ्यायचे किंवा तुम्ही किसणीने किसून घेतला तरीही चालेल. तर तुम्ही ते पाहू शकता, मस्त अशा आपल्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत. आता मी ते एक भांडं घेतलेलं आहे. रात्रीच मी दही देखील लावलेला, तेही दही मी इथे घेणार आहे. तर इथे आता सगळ्यात आधी काकडी घेऊयात आणि बाकी सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेऊयात. तर इथे पहा, सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त अशी कोशिंबीर बनवूयात. कोशिंबीर बनवणं इतकं काही अवघड नाही, एकदम सोपी आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा, कारण यावर्षी खूपच दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकदम दुप्पटीने ऊन आहे. या उन्हाला जर बाय बाय करायचं असेल तर थंड थंड रेसिपी आपल्याला खावे लागतात. तर त्यामधीलच हा एक पौष्टिक आणि टेस्टी असा हा आपला कोशिंबीर आहे. तर मंडळी, तुम्हीही ही कोशिंबीर नक्की ट्राय करा. तर इथे मी आता मीठ घालून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण इथे मीठ घालून घेऊयात. ही कोशिंबीर बनवणं खूपच सोपं आहे. तर इथं मी ऑलरेडी मिरच्या घालून घेतलेल्या आहे, त्यामुळे मीठ यामध्ये घालून घेते 1 चम्मच इतका. मग त्यानंतर इथे रात्रभर लावलेलं दही आता घट्ट झालेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला किती लागतं तेवढं आपण इथे घ्यायचं आहे. तर मी ते कमीत कमी पावशेर इतका आपला दही इथे वापरला जाणार आहे. तर दही जितका असेल तेवढाच आपल्याला पोटाला थंडावा येईल हा कोशिंबीर. चपातीसोबत किंवा भातासोबत ही कोशिंबीर तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्हाला बिर्याणीचे पदार्थ आवडत असतील तर त्यासोबत ही कोशिंबीर एकदम अप्रतिम लागते. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे पहा, आता आपण दही घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर झाली आपली कोशिंबीर. कोशिंबीर बनवणं इतकं सोपं आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर पहा, एकदम भन्नाट पद्धतीने आपला हा कोशिंबीर इथे तयार झालेला आहे. जर तुम्ही किसणीने किसून घ्याल तर एकदम अप्रतिम असा होतो. उन्हाळ्यामध्ये एकदम बेस्ट रेसिपी आहे. मंडळी, तुम्ही ही रेसिपी एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा बनवाल. या उन्हाळ्यामध्ये पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवणार आणि एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी असा हा आपला कोशिंबीर तयार झालेला आहे. तर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायचं. मस्त भातासोबत, बिर्याणीसोबत किंवा चपातीसोबत ही कोशिंबीर तुम्ही अगदी सहज खाऊ शकाल. अशी ही कोशिंबीर तुम्ही रोजच बनवाल, उन्हाळ्यात अशी कोशिंबीर बनवाल तर पोट शांत आणि मन प्रसन्न राहील. तर इथे पहा मंडळी, अशी ही आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कशी वाटली मंडळी रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा. आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही मला कमेंट करून कळवा मंडळी. तर मस्त असा हा आपला कोशिंबीर तयार झालेला आहे. सोपी आणि साधी कोशिंबीर रेसिपी तुम्हाला आवडली का नक्कीच कळवा मंडळी. ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा, आनंदी रहा. तर मंडळी, भेटूयात पुढच्या भागामध्ये. चला तर, बाय बाय.